16 सप्टेंबर 2025 ची घटना आहे। 10:30 वाजताची वेळ असते। एक महिला आपल्या मुलीसोबत 3 वर्षाच्या मुलीसोबत फिरत असते। कधी मुलीचं बोट पकडून तिला चालवत असते, तर कधी ती थकली तर आपल्या कडेवर घेऊन तिच्यासोबत फिरत असते। असं ती सारखं करत असते। तिथे खाण्यापिण्याचे स्टॉल्स पण असतात। तर ती त्या मुलीला विचारते, बेटा तुला काही खायचं आहे का? तर मुलगी म्हणते, हो मला खायचं आहे। तर ती त्या मुलीला त्या स्टॉलमधून काही घेऊन देते। मग ते खाल्ल्यानंतर परत ते चालत असतात। आता पण मुलगी कधी आईचा हात पकडते, तर कधी ती त्याच्या कडेवर बसते। असं भरपूर वेळ त्यांचं सुरू असते। आता आई पण थकलेली असते आणि छोटी 3 वर्षाची मुलगी पण ही थकलेली असते। तर आई ही बसण्यासाठी अनासागर म्हणून एक तळं असते तिथे, त्याच्या काठाशी जाऊन ती बसते आणि मुलगी पण आता थकलेली असते, तिला पण झोप येत असते। तर ती आपल्या मुलीला आपल्या जवळ घेते आणि तिच्यासाठी अंगाई गीत गाते आणि तिला झोपवते। ती हे बघते की मुलगी बरोबर झोपलेली आहे की नाही आहे। ती वारंवार बेटा तू झोपली का असं ती विचारत असते आणि ती मुलगी जेव्हा काहीच बोलत नाही, तेव्हा ती महिला त्या मुलीला घेऊन तळं असते समोर, त्या तळ्यात ती फेकून देते आणि तेव्हापर्यंत ती तिथे बघत राहते। तिथून असे बुळबुळे बाहेर निघतात आणि 2.5 मिनिटं ते बुळबुळे पाण्यातून बाहेर येत असतात आणि तेवढा वेळ ती मुलगी, ती महिला ते बघत असते आणि जेव्हा ते बुळबुळे येणं शांत होते, तेव्हा ती तिथून निघून जाते आणि सगळीकडे म्हणते की मुलगी कुठेतरी हरवल्या गेलेली आहे माझी। तिचा शोधाशोध करण्याचं ती नाटक करते आणि जेव्हा मुलगी सापडते तेव्हा सगळ्यांचंच काळजाचे ठोके जे असतात ते चुकतात। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आजची जी घटना आहे ती राजस्थानच्या अजमेर इथली आहे। इथे अंजली सिंग आपल्या लिव्ह इन पार्टनर सोबत राहत असते आणि अंजलीची 3 वर्षाची मुलगी, हे तिघही राहत असतात। ही घटना जेव्हा झाली, त्या अंजलीने जेव्हा त्या मुलीला तळ्यात फेकून दिलं, त्यानंतर ती आपल्या प्रियकराला फोन करते आणि म्हणते की आरू कुठे हरवल्या गेलेली आहे, तर ये आपण शोधू। आणि रात्रीचे 2 वाजलेले असतात। हे लोक शोधत असतात मुलीला इकडे तिकडे। तिथे पोलिसांची गस्त सुरू असते। पोलीस इकडे तिकडे फिरत असतात। त्या पोलिसांना हे दोघे फिरत असताना दिसतात। तेव्हा पोलीस त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात की काय झालं, तुम्ही इतक्या रात्री का फिरत आहात? तर तेव्हा अंजली म्हणते की मी इथे जवळच राहते आणि हे माझे पती आहेत आणि माझी 3 वर्षाची मुलगी बेपत्ता झालेली आहे, कुठे हरवल्या गेलेली आहे, ती दिसत नाही आहे, तर आम्ही तिला शोधतो आहे। मी जवळच रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शनिस्टचा जॉब करते असं ती सांगते। पण तुम्ही काही काळजी करू नका, मी शोधून घेईल असं ती पोलिसवाल्यांना सांगते। पोलिसवाले थोडे विचारात पडतात की लोक आपल्याकडे समस्या घेऊन येतात आणि म्हणतात कोणी हरवलं असलं की आम्हाला शोधून द्या, आणि आम्ही आता यांच्याजवळ जातो आहे आणि विचारतो आहे की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? ते हे लोक म्हणतात की नाही नाही, आमची मुलगी तर हरवलेली आहे, पण आम्ही शोधून घेऊ, तुम्ही चालले जा। हे पोलिसांसाठी नवीन होतं, त्यामुळे त्यांच्या मनात कुठेतरी संशय येतो आणि ते पोलीस स्टेशनला जातात आणि तिथे जे CCTV कॅमेरे असतात ते सगळे CCTV कॅमेरे ते बघतात।
त्याच्यामध्ये त्यांना दिसते की 10:30 वाजताची वेळ आहे आणि या 10:30 वाजतापासनं ती मुलगी म्हणजे अंजली 1:27 त्या मुलीसोबत असते. ती अनासागरचं जे तळं असते तिथे बसते. पण 1:37 नंतर ती छोटी मुलगी अंजलीच्या हातामध्ये नसते. म्हणजे ह्या 10 मिनिटात काय झालं याचा शोधाशोध ते पोलीस करीत असतात, कारण त्यांना कुठेतरी संशय वाटतो. मग जेव्हा त्यांना हे कोडं दिसत नाही, त्या 10 मिनिटात काय झालं हे जेव्हा त्यांना समजत नाही, तेव्हा ते त्या अंजलीकडे येतात आणि तिला सक्तीने जेव्हा विचारतात तेव्हा ती सांगते की साहेब, मी माझ्या मुलीला या तळ्यात फेकलेलं आहे. ही घटना सगळ्यांनाच सन्न करून जाते की ही आई कशी काय आपल्या मुलीला असं फेकू शकते. मग तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येते आणि मग पोलिसांना कळते की ही जी मुलगी आहे तिचा जो पार्टनर आहे तो लिव्हिंग पार्टनर आहे. लग्न तिचं राजू कनोजिया नावाच्या मुलासोबत झालेलं असते, जो बनारसला राहतो. मग ते पोलीसवाले त्या मुलीकडनं नंबर घेतात आणि त्या राजूला फोन करतात आणि सांगतात की या तळ्यामध्ये एक 3 वर्षाची मुलीचा प्रेत मिळालेला आहे, तर ही तुमची मुलगी आहे, तर तुम्ही या. त्या राजूला खूप शॉक बसतो. तो खूप रडतो की माझी मुलगी कशी काय असू शकते तिथे, ती नसेल, कोणी दुसरी असेल, असं तो पोलिसांना विचारतो. पण पोलीस म्हणतात की नाही, तुमचीच मुलगी आहे, तर तुम्ही या. तो रडत रडत आपल्या आईला फोन करतो, आत्याला फोन करतो आणि म्हणतो की आता आपल्याला आरूला भेटायला जायचं आहे, पोलिसांनी बोलावलेलं आहे आणि ती मरण पावलेली आहे, असं तो आपल्या आईला आणि आत्याला सांगतो. आता आपण इतके दिवस तिला बोलवत होतो पण ती आपल्याकडे येत नव्हती. आता तिने आपल्याला शेवटचं बोलावलेलं आहे, तर आता आपल्याला तिला भेटायला जावं लागेल, असं म्हणून तो रडत रडत आपल्या आईला आणि आत्याला घेऊन तिथून म्हणजे बनारसवरून तो राजस्थानच्या अजमेरला पोहोचण्यासाठी निघतो. बसमध्ये बसतो, ट्रेनमध्ये बसतो आणि त्याच्या डोक्यामध्ये असंख्य असे विचार असतात, डोळ्यात पाणी असते आणि असंच विचार करीत असताना त्याला 2021ची भेट आठवते. तो असाच बसने प्रवास करून चालला होता. त्या बसमध्ये त्याला एक मुलगी भेटते. ते दोघं एकमेकांना बघतात आणि हळूच राजू जो असतो दुसरीकडे बघतो. पण जेव्हा चोरट्या नजरेने तो त्या मुलीकडे बघतो तर ती मुलगी सुद्धा त्याला बघताना दिसते. त्यामुळे तो कुठेतरी मनात सुखावून जातो आणि ती मुलगी सुद्धा त्याच्याकडे बघत असते. तिला सुद्धा काही वेगळे फिलिंग्स झाल्यासारखं वाटत असते. असेच दिवस निघून जातात. ह्यांची फक्त नजरानजरच असते. असेच बरेच दिवस निघून जातात. मग राजू असाच एक दिवस बसमध्ये बसला होता, तर त्या बसमध्ये अचानक अशी अंजली पण त्याला दिसते. तर तो खूप खुश होऊन जातो आणि जेवढा तो खुश होतो त्यापेक्षा जास्त खुश ती अंजली होते आणि तो त्या मुलीजवळ जातो आणि तिच्या बाजूला बसतो आणि तिला सांगतो की आम्ही 2 भाऊ बहिणी आहोत आणि मला एक आई आहे आणि माझे बाबा नाही आहेत आणि माझं नाव राजू कनोजी आहे. तू तुझ्याबद्दल पण काही सांग, असं तो म्हणतो. तेव्हा ती सांगते की माझं नाव अंजली सिंग आहे. ह्यांच्या भेटी होतात, कधी गार्डनमध्ये तर कधी बसमध्ये. 1 वर्ष असंच सुरू असते. मग यांची मैत्री खूप प्रगाढ होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होते. तेव्हा दोघंही आपल्या आईबाबांना सांगतात आणि आईबाबांच्या मध्यस्थीने हे लग्न होते आणि आता सगळं आनंदी आनंद असते. मुलगी पण खुश असते आणि मुलगा पण खुश असतो. ह्यातच आरू राहून जाते आणि त्यांना 1 वर्षानंतर म्हणजे लग्नाच्या 1 वर्षानंतर त्यांना आरू होते
आता तर सगळे खूपच खुश असतात, माहेरचे पण खूप खुश असतात आणि सासरचे पण खूप खुश असतात. अशातच राजू म्हणतो की मला जॉब निमित्ताने बनारसला जावं लागेल, तर तुला माझ्यासोबत यायचं आहे की तुला इथे आईसोबत राहायचं आहे? तर अंजली म्हणते की मी तर तुझ्यासोबतच येईल ना, मी इथे राहून काय करू, तू जिथे राहशील तिथे मी तुझ्यासोबत राहील. तर तो खुशी खुशी आपल्या पत्नीला आणि मुलीला घेऊन बनारसला जातो. तिथे तो घर शोधतो आणि हे तिघही तिथे राहत असतात आनंदाने आणि सुखाने. असं वाटते की सगळं जगातलं सुख जे असेल ते ह्यांच्या घरात आहे, असंच त्या लोकांना वाटत होतं. पण एके दिवशी राजूला एका मित्राचा फोन येतो आणि तो म्हणतो की राजू, मला वहिनीसारखी एक मुलगी दिसलेली आहे जी कुठल्या दुसऱ्या मुलासोबत बाहेर फिरत होती. तो म्हणतो की हे कसं शक्य आहे, घरी तर आरू असते ना, तर ती आपल्या मुलीसोबत असेल, घरचे कामं असतात, ती कुठे रे बाहेर जाणार आहे, असं म्हणून तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि ती गोष्ट तिथेच संपते. पण कालांतराने काही दिवसांनी परत एक फोन येतो, त्याच्या मित्राचा असतो आणि आता दुसऱ्या मित्राचा असतो. तर तो म्हणतो की अरे मला वहिनी दिसली होती, पण त्याच्यासोबत जो मुलगा होता तो काही ओळखीचा नाही वाटला, कोणी दुसराच होता. आता मात्र राजूच्या डोक्यामध्ये संशय यायला लागते आणि तो घरी जाऊन जेव्हा अंजलीला विचारतो की तू कोणासोबत बाहेर होतीस का, तर ती म्हणते नाही, मी कोणासोबतच बाहेर नव्हती, मी तर घरीच होती. तर तो म्हणतो की मला माझ्या मित्राने फोन करून सांगितलं की तू बाहेर दिसलेली आहे कुणाला. तर ती म्हणते की ते खोटं सांगत आहेत, मी का बरं कुठे बाहेर जाणार आहे, घरी आलू आहे, घरचे कामं असतात, हे सगळं सोडून मी कुठे जाणार आहे. तर त्यालाही ठीक आहे असं म्हणून तो सोडून देतो, पण त्याच्या डोक्यात कुठेतरी संशय येऊनच जाते. मग एके दिवशी तो घरी लवकर येतो आणि मला बरं नाही आहे, मला जेवण करून लवकर झोपायचं आहे असं तो नाटक करतो आणि जेवण करून तो झोपी जातो. अंजली त्याला टटोलण्याचा प्रयत्न करते की हा झोपला आहे की जागलेला आहे. ती त्याला राजू राजू म्हणते, पण तो गाढ झोपला आहे असं दाखवतो आणि झोपून जातो. तिला जेव्हा खात्री होऊन जाते की आता हा झोपलेला आहे, तेव्हा ती टेरिसवर जाते. इथे राजूला पण कळते की आता अंजली कुठेतरी गेलेली आहे, टेरिसवर गेलेली आहे, त्याला कळलं. थोड्यानंतर तो पण तिच्या मागे हळूहळू टेरिसवर जातो. तर तिथे तो जे बघतो ते बघून तो अगदी सन्न होऊन जातो, कारण तिथे जो असतो तो घर मालकाचा मुलगा आणि अंजली ह्या दोघांनाही तो नको त्या अवस्थेत बघतो. तो खाली येतो आणि घर शिफ्ट करतो आणि दुसरीकडे राहायला जातो. पण अंजलीचे आताही त्या मुलासोबत, त्या मुलाचं नाव गुप्ता असते आणि तो आताही ते दोघंही आताही एकमेकांना भेटत असतात आणि त्यांच्या भेटीमध्ये काहीच कमतरता होत नाही. ते हवं तेव्हा हव्या त्या ठिकाणी भेटत असतात. ही गोष्ट जेव्हा राजूला कळते तेव्हा तो 4दा पोलीस स्टेशनमध्ये जातो. तो आपल्या बायकोविषयी, पत्नीविषयी तक्रार करतो आणि तो जो मुलगा असतो गुप्ता नावाचा त्याच्याबद्दलही तक्रार करतो. सगळे नातेवाईकांपासनं, तिच्या माहेरच्या लोकांपासनं, मित्रमैत्रिणींपासनं, ह्याच्या नातेवाईकांपासनं सगळेच लोक तिला समजवत असतात. तो सुद्धा राजू आपल्या पत्नीला समजवतो की आपण कुठल्या अवस्थेत भेटलो होतो, आपलं एकमेकांवरती प्रेम होतं, आपण एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो, आपल्या प्रेमाचं प्रतीक आरू आहे, तू जरा हिच्याकडे पण बघ, काय तू हे सगळं करते आहेस, सोडून दे हे सगळं, आपण सुखाने जसं होतो तसं राहूया. पण अंजली ऐकायला तयार नसते. ह्या दोघांमध्ये सारखे भांडणं होत असतात. एके दिवशी अंजली
राजूचं घर सोडून आपल्या बहिणीकडे जाते आणि तिथेच ती राहते, तिथेच ती जॉब करते आणि आपल्या मुलीसोबत राहते. पण तिथूनही काही दिवसांनी ही पळून जाते आणि ती राजस्थानच्या अजमेरला येते. ही गोष्ट राजूला माहिती नसते. केवळ ती मिसिंग झालेली आहे हे त्याला कळते. तर तो पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि रिपोर्ट देतो की माझी पत्नी आणि मुलगी मिसिंग झालेली आहे, बेपत्ता झालेली आहे. तर पोलीस त्या मुलीचा आणि त्याच्या पत्नीचा शोध घेतात. ती अजमेरला आहे हे त्यांना कळते. जेव्हा ते लोक तिला भेटायला जातात, पोलीसवाले घ्यायला जातात, विचारायला जातात, तेव्हा ती म्हणते की मला या माणसासोबत राहायचं नाही आहे आणि त्याचा मार्ग वेगळा आहे आणि माझा मार्ग वेगळा आहे. आता मी याच्या आयुष्यामध्ये नाही, असं ती पोलिसांसमोर म्हणते. आणि पोलीसवाले सुद्धा त्याला समजवतात की जेव्हा तिला नाही राहायचं तर तू का तिला फोर्स करतो. तर तो म्हणतो की ठीक आहे, तिला नाही राहायचं असेल माझ्यासोबत तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण माझी मुलगी 3 वर्षाची आहे, तिला मला देऊन द्यायला हवं. माझी आई आहे माझ्याजवळ, ती माझ्या मुलीचा चांगला सांभाळ करेल, तर माझी मुलगी मला द्यावं, असं तो पोलिसांना म्हणतो. पण अंजली म्हणते की मी माझी मुलगी कशी काय देणार आहे, मी तर तिच्याशिवाय जगूच शकणार नाही, मी माझी मुलगी नाही देणार, ती माझ्याजवळच राहील. आणि पोलीसवाले पण समजवतात की आई जेवढी चांगली मुलीला सांभाळू शकेल तेवढं कोणी दुसरं नाही सांभाळू शकणार. आणि कायदाही हेच म्हणतो की एवढ्या छोट्या मुलीचा हक्क तर आईजवळच राहणार आहे, म्हणून मुलगी ती अंजली जवळच राहते आणि हा निघून जातो. असेच दिवस निघून जातात. पण आता जो तिचा पार्टनर असतो, लिव्ह इन पार्टनर असतो, ह्याच्यामध्ये आता भांडणं व्हायला लागतात. त्याला ती मुलगी नकोशी असते. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांची भांडणं होतात आणि त्या भांडणाचं कारण ती छोटीशी 3 वर्षाची मुलगी असते. अजमेरला ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जॉब करत असते त्याच रेस्टॉरंटमध्ये तिचा तो लिव्ह इन पार्टनर असतो, तो सुद्धा तिथे जॉब करत असतो. तर हे लोक सतत जॉबवरती पण राहतात आणि घरी पण राहतात. पण ह्या दोघांचे सारखे खटके सुरू असतात आणि कारण असते ती छोटीशी मुलगी. कारण तो गुप्ता नावाचा मुलगा, तिचा पार्टनर, हे म्हणतो की ही दुसऱ्यांचं खून आहे, ही दुसऱ्यांचं रक्त आहे, ही मला नको आहे, मी हिला नाही सहन करू शकत, असं तो सारखा म्हणायचा. त्यामुळे अंजली सुद्धा टेन्शनमध्येच राहायची. तिला असं वाटायचं की ह्याच्यासाठी तर मी आपल्या नवऱ्याला सोडलेलं आहे आणि हा माझ्यासोबत असा वागतो आहे, ह्यामुळे ती पण खूप टेन्शनमध्ये राहायची. पण तिला असं वाटायचं की आता याला नाही आवडत तर आपण या मुलीचा काटा काढायचा, आपल्या दोघांमध्ये आता ही मुलगी नको, असं म्हणून तिने ते ठरवलं होतं की आता मला ही मुलगी नको आहे. आणि म्हणूनच ती त्या तळ्याच्या शेजारी जाते आणि मुलीला फेकून देते. ही घटना जी आहे ती मन सुन्न करणारी आहे. कारण असं म्हणतात ना की आई कधीच कुमाता होऊ शकत नाही, मुलगा जरी कपूत असला तरी सुद्धा. पण इथे काही वेगळंच होतं. मग तो जो राजू तिचा नवरा आहे तो येतो आणि तो सरळ तिथे हॉस्पिटलमध्ये जातो. तिथे तो आपल्या मुलीला बघून खूप जोराजोराने रडतो आणि म्हणतो की साहेब, मला जर मुलगी तेव्हाच दिली असती तर आज माझी मुलगी हयातीत असती, आता मी या मुलीला घेऊन जाऊन काय करू. सगळे लोक तिथे सारखे रडत असतात. तो पण खूप हंबरडा फोडून फोडून रडत असतो. त्याची आई, आत्या हे पण खूप रडत असतात. आणि शेवटी पोलीसवाले त्या छोट्याशा आरूला त्याच्याजवळ देतात आणि तो आपल्या मुलीला घेऊन बनारसला येतो. इथे तिचे सगळे अंत्यसंस्कार करतो. सगळे लोक त्या छोट्याशा प्रेताला बघून रडत असतात. तेवढ्यात अंजलीचा फोन जातो आणि ती म्हणते की मला माफ करून दे, हे लोक मला कोठडीमध्ये
घेऊन चाललेली आहे, तर प्लीज मला तू सोडव इथून. तर तो म्हणतो की आता काहीच होऊ शकत नाही, तू जे केलेलं आहे त्याला माफी तर नक्कीच मिळणार नाही. तर ती म्हणते की ती म्हणते मला सॉरी, म्हणजे ती त्याला म्हणते की सॉरी मला माफ करून दे. पण तो म्हणतो की आता वेळ निघून गेलेली आहे, तू गुन्हा केलेला आहे, तू एकाचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, तुला माफी कशी काय देऊ शकतो मी. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.